मित्रांनो, तर आपण काही मागील व्हिडिओमध्ये काही वाउचर एंट्रीज बघितल्या होत्या. तर आता मी तुम्हाला काही पुढच्या एंट्री शिकवणार आहे. तर त्यासाठी आपण काय करतो तुम्हाला माहीतच आहे की आपण अकाउंटिंग वाउचर्समध्ये जातो. आता नेक्स्ट एंट्री आपल्याकडे आहे कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. आता कॅश डिपॉझिटेड म्हणजे समजा तुम्हाला काही कॅश बँकमध्ये डिपॉझिट करायचे आहे, तर आपण कसं बँकमध्ये जातो आणि बँकमध्ये एक रिसिप्ट असते. त्या रिसिप्टमध्ये किती नोट्स किंवा किती आपल्याकडे नंबर्स आहेत तितके टाकून आपण फिल करून त्यांना सबमिट करतो आणि तेव्हा आपल्याला ती कॅश डिपॉझिट होते. तर इथेही सेम आहे. तर आपल्याला ही एंट्री कॉन्ट्रामध्ये करायची आहे. तर त्यासाठी आपण F4 प्रेस करणार आहोत. F4 प्रेस केलं का तुम्हाला कॉन्ट्राचा पॅनल येईल. तिथे आपण काय करतो की कॅश डिपॉझिट करतो आहे. तर कॅश आपण कुठे डिपॉझिट करणार आहोत, तर ऑब्व्हियसली बँकमध्ये करणार आहोत. तर अकाउंटमध्ये इथे बँक घ्यायचं आहे, पर्टिक्युलर्समध्ये आपण कॅश डिपॉझिट करतो. तर इथे आपण कॅश घेतणार. मग किती कॅश करतो आहे, समजा आपण 3000 अमाऊंट डिपॉझिट करतो आहे. एंटर करून जसं बँकमध्ये एक रिसिप्ट असते तिथेच आपल्याला इथेही एक रिसिप्ट येते का तिथे 3000चे किती नोट्स आहेत ते आपल्याला मेन्शन करायचं. समजा 2000चे 1 नोट्स आहेत आपल्याकडे आणि 500चे 2 नोट्स आहेत. तर आपल्याकडे इथे 3000 अमाऊंट झाली का इथे नरेशन देऊन बिंग कॅश डिपॉझिटेड इनटू बँक आणि ही एंट्री एक्सेप्ट. आता नेक्स्ट आहे की कॅश विड्रॉ फ्रॉम बँक. आता तीच एंट्री सेम आपण कॉन्ट्रामध्ये करणार आहोत. फक्त आपण काय विड्रॉ करतो आहे तो कॅश. तर इथे अकाउंटमध्ये कॅश घ्यायचा आहे. पर्टिक्युलर्समध्ये आपण कुठून विड्रॉ करतो आहे, तर आपण बँकमधून विड्रॉ करतो आहे. आपण किती अमाऊंट विड्रॉ करतो आहे, तर समजा आपण तीच 3000 अमाऊंट विड्रॉ करतो आहे. मग नरेशन देऊन पिंग कॅश विड्रॉ फ्रॉम बँक आणि ही एंट्री देऊन फिनिश. आता नेक्स्ट आहे का कॅश ट्रान्सफर फ्रॉम हेड ऑफिस टू ब्रांच ऑफिस. म्हणजे काही कामासाठी आपण एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये कॅश ट्रान्सफर करत असतो. तर इथेही सेम घ्यायचं आहे. इथे आपण घ्यायचं आहे पेटी कॅशबुक. पण सध्या आपल्या लेजरमध्ये पेटी कॅशबुक नाही आहे. तर समजा ती तुम्हाला क्रिएट करायची असेल, समजा आपल्याकडे लेजर्स नाही आहेत आणि आपल्याला एखादा लेजर तिथेही तत्कालमध्ये हवा असेल, तर आपण काय करणार, तुमच्या कीबोर्डवरती अल्ट आणि सी, तर अल्ट आणि सी एकसाथ प्रेस करा. तर तुम्हाला तिथे लेजरचा क्रिएशन येईल. तिथे मग आपल्याला पेटी कॅशबुक हा क्रिएट करायचा आहे. इथे आपण पेटी कॅशबुक क्रिएट केलेला आहे. आता पेटी कॅशबुक हे ग्रुप आहे कॅश हिंडचा. द कॅश हिंड एंटर देऊन एंट्री फिनिश. बघा इथे डायरेक्टली पेटी कॅशबुक आला आहे आणि आपण काय ट्रान्सफर करतो आहे तो कॅश. तर इथे आपल्याला कॅश घ्यायचा आहे. किती अमाऊंट आपण ट्रान्सफर करतो आहे, समजा आपण 30,000 अमाऊंट ट्रान्सफर करतो आहे. मग नरेशन देऊन एंट्री फिनिश. या झाल्या बँकचं ट्रान्झॅक्शन. आता नेक्स्ट आहे एक्सपेन्स पेड बाय कॅश. आता आपण पेमेंटची एंट्री बघूया ज्याच्यामध्ये एक्सपेन्स पेड बाय कॅश. आता एक्सपेन्समध्ये काय येणार, तुम्ही एखादा रेंट पेड करत आहात, एखादं लाईट बिल पेड करत आहात किंवा एखाद्याला सॅलरी पेड करत, हे सगळे एक्सपेन्स आहे. बिकॉज आपल्या अकाउंटमधून हे डिडक्ट होत आहे. तर हे सगळे एक्सपेन्स आपण कॅश किंवा बँक म्हणजे चेकच्या थ्रूसुद्धा पेड करू शकतो. तर पेमेंटची की आपल्याला माहिती आहे F5 असते, तर आपण F5 प्रेस केलेलं आहे. आता हे जे सगळे ट्रान्झॅक्शन आहे समजा आपण कॅशच्या थ्रू करतो, एक्सपेन्स पेड बाय कॅश. इथे कॅश घेतलं. आता इथे एखादा एक्सपेन्स घेऊ शकता. आता माझ्याकडे रेंट पेड आहे, तर समजा मी इथे रेंट पेड घेतलं. इथे आपल्याला एंड ऑफ द लिस्ट ठेवायचं आहे बिकॉज हे प्रोडक्ट्स आहे आणि आपण तर रेंट पेड करतो आहे. सो इथे आपण एंड ऑफ द लिस्ट, समजा आपण 3000 अमाऊंट पेड करतो आहे. मग नरेशन द्यायचं पिंग अमाऊंट पेड बाय कॅश. जर तुम्ही चेकच्या थ्रू घेतलं तर तुम्ही इथे चेकसुद्धा टाकू शकता. एंट्री फिनिश. आता नेक्स्ट आहे इन्कम रिसीव्ह बाय कॅश. आता समजा आपण तेच रेंट रिसीव्ह करतो आहे किंवा सॅलरी रिसीव्ह करतो आहे म्हणजे आपल्या अकाउंटमध्ये अमाऊंट जनरेट होते. सो आपण रिसीव्ह करतो आहे म्हणजे रिसिप्टमध्ये जाणार. तर तुम्हाला पुन्हा एंट्री सांगते इन्कम रिसीव्ह बाय कॅश. तर आता इथे बाय कॅश आहे. जर तुम्ही चेकच्या थ्रू करत असाल तर तुम्ही बँक घेऊ शकता. कॅश समजा आता इथे आपण रेंटच रिसीव्ह करतो आहे. सो रेंट रिसीव्ह. इथे एंड ऑफ द लिस्ट. इथे ती अमाऊंट जितकी आपण रिसीव्ह करणार असो नरेशन देऊन एंट्री फिनिश. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे असेट्स परचेस ऑन क्रेडिट. आता इथे बघा इथे गुड्स परचेस नाही आहे. इथे आहे असेट्स परचेस ऑन क्रेडिट म्हणजे एखादी स्वतःची वस्तू फिक्स्ड असेट जे आपण परचेस करत आहोत. तर ती एंट्री आपली जाते जर्नलमध्ये. आता समजा आपला रेफरन्स नंबर म्हणजे आपला बिल नंबर 3 आहे. आता इथे डेबिट काय होणार आहे तर असेट. तर इथे एखादा असेट घेऊया. तो असेट आपण घेऊया कस्टमर असेट. समजा आपण इथं आपण घेऊया कम्प्युटर. इथे
एंड ऑफ द लिस्ट करा आणि कम्प्युटर कितीने डेबिट होतो आहे तर 3000 आणि ते क्रेडिट कोड होणार आहे तर सप्लायर. बिकॉज समजा आपण कस्टमर आहोत आणि आपण सप्लायरला जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा आपण सप्लायरला काही पेमेंट करतो तर सप्लायर इथं क्रेडिट होणार बिकॉज तो 3000 अमाऊंट रिसीव्ह करत आहे. बट त्याच टायमाला तो डेबिटही होणार बिकॉज त्याच्याकडून असेट्स डेबिट होतात, त्याच्याकडून तो असेट तो विकतो आहे, तो सेल करतो आहे. तर कम्प्युटर आपण डेबिटमध्ये घेणार आहोत आणि क्रेडिटमध्ये आपण सप्लायर ठेवणार आहोत आणि इथेच नरेशन देऊन एंट्री फिनिश. आता नेक्स्ट आहे असेट्स परचेस बाय कॅश. आता जेव्हा आपण असेट्स परचेस करतो आहे आणि ते पण कॅशच्या थ्रू करतो आहे, आपण परचेस करतो आहे म्हणजे आपण विकत घेतो आहे आणि त्यामध्ये कॅश ही आपण त्यांना देतो आहे म्हणजे आपण अमाऊंट त्यांना पेड करतो आहे. सो एंट्री पेमेंटमध्ये जाणार. इथे आपण घेऊया कॅश आणि असेट्स परचेस बाय आहे ना, तिथं आपण एखादं असेटचं नाव घ्यायचं. समजा इथं आपण कम्प्युटर घेतलं, इथे एंड ऑफ द लिस्ट, इथे किती अमाऊंट आपण पेड करतो. समजा हा कम्प्युटर मी 33 लाखला सेल करते व नरेशन देऊन एंट्री फिनिश. आता नेक्स्ट आहे असेट सोल्ड्स ऑन क्रेडिट विथ प्रॉफिट. आता ह्याच्यामध्ये काय आहे की समजा एखादा असेट आपण परचेस केला असेल 30,000ला आणि तोच असेट आता आपल्याला सेल करायचा आहे. समजा आपल्याला त्याचा यूज नाही आहे तर आपण त्यांना सेल करू. पण सेल करताना समजा आपण 30,000ला परचेस केला आहे आणि सेल करताना तुम्ही त्याला समजा 40,000ला सेल करत आहात म्हणजे तुम्हाला 10,000चा प्रॉफिट होत आहे. तिथे सेम तीच एंट्री आपल्याला परफॉर्म करायची आहे. त्यासाठी आपण F7 प्रेस करणार आहोत. इथे बिल नंबर म्हणजे माझा रेफरन्स नंबर 4 आहे. डेट जे आपण कंपनी क्रिएशन देताना ठेवतो. आता इथे पहिला डेबिट कोण होणार आहे तर कस्टमर, बिकॉज कस्टमर पेमेंट करत असतो. तर कस्टमर समजा तुम्हाला 30,000 पेड करतो आहे. आता इथे तुम्हाला प्रॉफिट होतं आहे सो म्हणजे तुम्ही क्रेडिट होता तर इथे आपण क्रेडिट घ्यायचं आहे आणि इथे प्रॉफिटचा लेजर क्रिएट करायचा आहे. तर तो कसा करणार आपण तर तुमच्या कीबोर्डवरती Alt+C म्हणून आपण प्रेस केलेला आहे आणि इथे आपण टाकणार आहोत प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ असेट्स. म्हणजे प्रॉफिट झालं आहे सेल, प्रॉफिट कशामुळे झालं सेल्समुळे आणि सेल्स कशाचे झाले तर असेट्सची. तर असेट घेऊ शकता. आता इथे प्रॉफिट होते म्हणजे तुम्हाला इन्कम जनरेट होते तर आपण इथे इनडायरेक्ट इन्कम सिलेक्ट करणार आहोत आणि अशा प्रकारे लेजर क्रिएशन फिनिश. इथे एंड ऑफ द लिस्ट ठेवायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला 30,000वरती म्हणजे कस्टमरने तुम्हाला 30,000 पेड केलेले आहेत बट त्यावर तुम्हाला किती प्रॉफिट होत आहेत तर समजा त्यावर तुम्हाला 2,000चा प्रॉफिट होत असेल आणि तो प्रॉफिट तुम्हाला कशावर होत आहे तर इथे असेटचं नाव घ्यायचं आहे. तर आपण ते समजा घेतला कम्प्युटर. ते बघा ॲक्च्युअल प्राईस होती कम्प्युटरची 28,000 पण तुम्ही कस्टमरला सेल करताय 30,000ला आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट होत आहे 2,000चा. आणि मग इथे बिंग असेट सोल्ड्स ऑन क्रेडिट विथ प्रॉफिट देऊन एंट्री फिनिश. आता नेक्स्ट आहे असेट सोल्ड्स ऑन क्रेडिट विथ लॉस. आता त्याच प्रकारे समजा तो PC तुम्ही 30,000ला विकत घेतला असेल बट तुम्ही सेल करताना 20,000ला केलात म्हणजे 10,000चा तर तुम्हाला लॉसच झालेला आहे ना. तर सेम एंट्री आहे. इथे डेबिट ऑब्व्हियसली कस्टमर होणार आहे भलेही सप्लायरला प्रॉफिट होत असो किंवा लॉस होत असो बट कस्टमरला तर पेमेंट करावाच लागतो. तर इथे कस्टमर डेबिट होणार आहे. इथे एंड ऑफ द लिस्ट घ्यायचं आहे. समजा कस्टमरला तुम्ही 20,000ला सेल केलं तर इथे तुम्हाला लॉस होत आहे. मगाशी आपल्याला प्रॉफिट होत होता म्हणून आपण तिथे क्रेडिट घेतलं बट आपल्याला लॉस होत आहे तर म्हणून आपण इथे गेला डेबिट आणि इथे सेम प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ असेट जसं आपण क्रिएट केलं तसंच लॉसचा लेजर म्हणजे लॉस ऑन सेल्स ऑफ असेट. तर आपण काय Alt+C करणार आहोत आणि डायरेक्टली लॉस ऑन सेल्स ऑफ असेट्स आपण क्रिएट केला. आता लॉस होतं आहे म्हणजे आपण जाणार इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये. इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये मग इथे इनडायरेक्ट एक्सपेन्स सिलेक्ट करायचा आहे आणि एंट्री फिनिश. इथे आपण एंड ऑफ द लिस्ट देणार आहोत. आता 20,000ला 20,000चा पेमेंट आपल्याला कस्टमरने केला तर समजा त्यामधून 2,000चा तुम्हाला लॉस होत असेल. आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल कम्प्युटरची ऑटोमॅटिकली प्राईस येणार. आता कम्प्युटर हा असेट आहे भलेही तुम्हाला लॉस होत असेल किंवा प्रॉफिट होत असेल बट ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी इन्कम जनरेट होते म्हणून क्रेडिटमध्ये हा कम्प्युटर म्हणजे असेट्स आपण 22,000ला तुम्हाला लॉस होते म्हणून आपण डेबिटमध्ये टाकणार आहोत. आणि कस्टमर हा कधीही पेमेंट करत असतो भलेही तुम्हाला प्रॉफिट होते किंवा लॉस होते बट कस्टमर तर पेमेंट करते म्हणून तो डेबिटमध्ये जाणार. अशा प्रकारे ही एंट्री आपल्याला फिनिश करायची आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे बॅड डेब्ट्सची एंट्री.
म्हणजे समजा इफ अमाऊंट इज नॉट रिकवरेबल फ्रॉम सन्ड्री डेटर, म्हणजे समजा एखादा PC आपण डेटरला म्हणजे कस्टमरला सेल केला, बट कस्टमरने आपल्याला ती अमाऊंट आहे म्हणजे त्याने जे पेमेंट केलं तो अर्धाच पेमेंट केला आहे, म्हणजे ती अमाऊंट आपल्याला रिकवर नाही झालेली आहे, तर म्हणजे आपल्याला ते बॅड डेब्ट्स ठरले, म्हणजे जो डेटर आहे तो आपल्याला बॅड डेब्ट्स ठरतो. तर ती पण एंट्री आपण जर्नलमध्ये करणार आहोत. तर त्यामध्ये डेबिटमध्ये जाणार आहे बॅड डेब्ट्स, एंड ऑफ द लिस्ट समजा 3000 घेतले, आणि क्रेडिट होणार आहे कस्टमर. आता तुम्ही विचार कराल की कस्टमर तर कधीही पेमेंट करतो म्हणून तो डेबिट होणार, तर असं नाही. त्याने पेमेंट केलेलं आहे 3000चं, पण ॲक्च्युअल समजा त्याची प्राईस असेल 5000, त्याने तुम्हाला फक्त 3000 दिलेले आहेत, 2000चं तर त्याला प्रॉफिटच होतो ना, म्हणून कस्टमर हा क्रेडिटमध्ये आणि बॅड डेब्ट्स हा डेबिटमध्ये जाणार. अशा प्रकारे एंट्री ही फिनिश. आता नेक्स्ट आहे की कॅपिटल आपण इन्व्हेस्ट करतो आहे, कॅपिटल इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय कॅश, म्हणजे एखादी भांडवल, एखादं 10,000चं समजा आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, पण तो 10,000 तुम्ही बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत आहात. जसं तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात तुम्हाला पुढे जाऊन त्याचा प्रॉफिट होणारच आहे, म्हणजे लाभ मिळणारच आहे. तो प्रॉफिट तुम्ही कॅशच्या थ्रू रिसीव्ह करणार आहात, म्हणून ही एंट्री रिसीव्हमध्ये जाते. इथे रिसीव्हमध्ये आपण घेणार आहोत कॅश, आणि इथे आपण घेणार आहोत कॅपिटल. आता जसं मी तुम्हाला बोलली लेजर्स आपल्याला इथे आता काय कॅपिटलचं लागणार आहे, तर कॅपिटल इथे आपल्याकडे क्रिएट नाही आहे, तर आपण काय करणार आहोत Alt+C, आणि मग इथे कॅपिटलचं लेजर आपण क्रिएट केलं, इन्फॉर्मेशन फिल करून फिनिश. इथे एंड ऑफ द लिस्ट. आणि किती तुम्ही इन्व्हेस्ट करताय कॅपिटलमध्ये, तर समजा आपण 2000 इन्व्हेस्ट करत आहोत. हे झालं क्रिएट. तर चला आजसाठी इतकंच, पुढच्या एंट्री आपण नेक्स्ट